अवघ्या अर्ध्या तासात टॉस होणारे संजय, भारतीय संघाबाबत काय अपडेट मिळत आहेत? अंतिम 11 मध्ये कुणाला संधी मिळू शकते आणि पिच कशी असणार आहे? काय नेमकं तिथं सध्या घडतंय? भारतीय संपूर्ण निळं तुफान खरं तर आता जगाचं सगळं निळं तुफान पुढे जे जमा झालंय ते म्हणजे अहमदाबाद स्टेडियम मध्ये जवळजवळ 1.25 लाख लोक याची डोळा हा सामना पाहण्यासाठी सज्ज झालेले आहेत। आता ऍक्च्युली सामन्याच्या सुरुवातीला कारण की आजचा हा समारोपाचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे, अंतिम सामना आहे, त्यामुळे फाल्गुनीचा सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहे। त्यानंतर बरोबर 6:30 वाजता टॉस होईल आणि हा टॉसच निर्णायक असणार आहे, कारण की ही जी काळ्या आणि लाल मातीपासून बनवलेली खेळपट्टी कुणाला धर्जून होणार, कारण की नरेंद्र मोदी स्टेडियम म्हटलं की अनेक अशा कथा आहेत, काही आपल्या कडूकथा आहेत, त्या सगळ्या मिटवायच्या। त्यामुळे ऐतिहासिक अशा कामगिरीसाठी संपूर्णपणे हे निळं वादळ सज्ज झालेलं आहे। पण किवीचा संघ पण तितका दमदार आहे, कारण की दोन्ही संघ वेगवेगळ्या हॉटेलमध्ये राहिले होते। खरं तर तुम्ही भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये राहिला तिथेच आता किवीचा संघ आहे, तिथं दोन्ही संघ आलेले आहेत। दोन्ही संघ थोड्याच वेळा हा सांस्कृतिक कार्यक्रम संपल्यानंतर, फाल्गुनीचा सांस्कृतिक कार्यक्रम संपल्यानंतर दोन्ही संघ मैदानात येतील, थोडासा सराव करतील, त्यावेळेला टॉस होईल आणि तो टॉस फार निर्णायक असणार आहे। त्यामुळे आजच्या सामन्याकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे। निश्चितच मागच्या मॅचला जर आपण विचार केला असेल, ज्या रीतीने त्यांचा ॲलन खेळला आणि ज्या रीतीने आपला संजू खेळला, त्यामुळे सगळ्यांच्या लक्षात असणार की सेंचुरी कोण करणार, न्यूझीलंडचा किवी संघाचा ॲलन का आपला लाडका संजू। त्यामुळे आज मोठा सामना आहे। फलंदाजीत तर काही बदल केलेला नाहीये, गोलंदाजीत थोडासा बदल होऊ शक्यता आहे, पण एकंदरीत सूर्याची जी मेंटॅलिटी बघता, कारण की जो संघ आता आपण एक पाऊल फक्त विश्वविजेतापासून दूर आहे,